तर मित्रांनो, आज आपण सनई चौघडेचा पुढचा एपिसोड बघणार आहोत. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितल्याप्रमाणे जय शरूच्या बाईकवरतून जातो आणि शरू ब्रेक मारते तर जय तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ते दोघे काही वेळ एकमेकांकडे बघत असतात. थोड्या वेळाने शरू खांदा असाही करते आणि मग जय खांद्यावरचा हात काढून उतरतो. जय तिला विचारतो, तुला नीट गाडी चालवता येत नाही का? तुझ्याकडे लायसन्स नाही का? तुला लायसन्स कोणी दिलं आणि कोणी शिकवली तुला अशी गाडी चालवायला? तर शरू बोलते, माझी काही चूक आहे, पुढनं गाडी आली, तू बघितलं ना, म्हणून मी ब्रेक मारला. तर मग जय तिच्यासोबत भांडत असतो, त्यांची रस्त्यावरच भांडणं होतात आणि मग जय तिच्या गाडीवर असा उलटा बसतो. तो उलटा बसतो. शरू त्याला बोलते, तू जास्त किरकिर नको करू रे. तर मग जयकडे सगळी माणसं तो उलटा बसल्याने सगळी त्याच्याकडे बघत असतात. जयला असं जरा वेगळं वाटतं. जय शरूला बोलतो, थांब थांब थांब, मला चक्कर येते आणि गाडीतून उतरतो. शरू त्याला हसते. तो तिला बोलतो, हसते काय इथे, मला कसं तरी वाटते. तर शरू त्याला बसायला सांगते. तो तिला खूप बोलत असतो. शरू त्याला बोलते, तुला जायचं आहे ना, तर बस लवकर. तो गाडीवर बसतो आणि शरू त्याला बोलते, गाडीवर बसलाय ना, जास्त किरकिर नको करू, एकदम शांत आणि एकदम चूप बैस. तर मग ते निघतात आणि नेमकंच त्यांच्यासमोर पम्मा ज्या रिक्षात बसलेली असते ती रिक्षा आडवी येते. शरू त्या रिक्षावाल्याला बोलते, दिसत नाही का तुम्हाला? पडले असते ना आता मी, लागलं असतं आम्हाला. हे सगळं त्या रिक्षावाल्याला ती बोलत असते आणि तिचं रिक्षात लक्ष जातं तर त्या रिक्षात पम्मा बसलेली असते. पम्मा रिक्षात न उतरते आणि शरूजवळ जाते. शरूला धक्का बसतो की आईच आहे आता. तर पम्मा शरूला बोलते, तू ह्याच्याबरोबर काय करतेस? ह्याच्या आईने आपला किती अपमान केलेला आहे माहिती आहे ना? आपल्याला हॉस्पिटलमध्ये ती किती बोलली होती आणि ती शरूच्या जोरात खानेखाली देते. तर जय तिच्या आईला बोलतो, म्हणजे पम्माला बोलतो, एक मिनटं, तुम्ही तिच्या कानाखाली नाही देऊ शकत. तर पम्मा जयलाच ओरडते, ए तू कोण आहे? यात तुझा काही संबंध आहे का? मी माझ्या मुलीला मारले आणि मी माझ्या मुलीशी बोलते, तुझा काही इथे संबंध नाही आहे. पम्मा तिला खूप सुनावते की आपला तिने अपमान केलेला असतो आणि तू आज यालाच मदत करते, याला गाडीवर घेऊन फिरते. शरू तिला बोलते, माझं ऐक मम्मी, मी असं का करते ते तर ऐक. पण पम्मा ही रागात असते. तिने जयला बघितलेला असतो, त्याच्यामुळे ती शरूचं काहीच ऐकून घेत नाही. ती शरूला बोलते, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल, आपण रिक्षातनं जाऊ, ही गाडी तुझी राहू दे इथे. आणि ती त्या गाडीची चावी घेते, कारण परत ती गाडी जयने नको न्यायला. तो जाईल त्याला कसं जायचं आहे तसं. एवढा श्रीमंत आहे तर गाडी मागवायची ना, आमच्या गाडीने कशाला चालला होता. आणि ती शरूला घेऊन रिक्षात बसायला सांगते आणि त्या दोघी घरी येतात. इकडे जय शरूकडे अशा बारीक नजरेनं बघत असतो. त्याला अशी भीतीच वाटते की आता हिच्या आईने हिला बघितलंय आणि हिला मारलंसुद्धा आहे. आता घरी जाऊन खूप मोठं काही होईल. शरू घरी येते. पम्मा तिला बोलते, अगं एरवी खूप बोलत असते आणि आता तर ह्याच्या आईने आपल्या बाबांचा अपमान केला होता, आपला अपमान केला होता, आपल्या गरिबीबद्दल ती आपल्याला खूप बोलली होती आणि तू तुझ्या लगेच बाबांचा राग विसरलीस. तर शरू बोलते, अगं आई, त्याला खूप दिवस झाले ना आता. तर पम्मा बोलते, आई बापांचा अपमान केलाय हा लगेच तू विसरली आणि आमच्याबद्दल तू विचारसुद्धा केलेस नाही. आता तू लग्नाच्या वयाची झालीस तरी तुला जर कोणी बघितलं की तू या अशा मुलासोबत फिरते, लोक काय ते विचारणार नाही. तू जर अशा मुलांसोबत फिरली गाडीवर तर तुला कोणतं स्थळ येईल का, असा पम्माचा विचार असतो. पम्मा शरूचं बोलणं काही ऐकूनच घेत नसते. अनु बोलते, अगं जाऊ दे नाही, तिचं ऐकून तर घे. तर पम्मा बोलते, तू गप जरा, तू होती का तिथे? नव्हती ना, हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. पम्मा बोलते, त्यांच्यासोबत आपला काही संबंध नाही. तुला बाबा बोलले होते ना की यांच्यासोबत काही संबंध ठेवायचा नाही. आणि शरू जयच्या ऑफिसमध्ये काम करते हे तर घरात कोणाला माहितीच नसतं. शरू आधीच खोटं बोललेली असते. पम्माला तिचा खूप राग येतो, पण शरू तिला सॉरी बोलते आणि तिच्या जवळ जाते. पम्मा तिला जवळ घेते. पम्मासुद्धा सॉरी बोलते आणि बोलते, मी तुला भर रस्त्यात मारलं म्हणून. पम्मा तिला मिठीत घेते
आणि रडतात. तिकडून अनु बोलते, आई मी तर घरातच होते, मी कोणाला लिफ्ट पण नाही दिली आणि तरी पण तू मला जवळ नाही घेते. पमा आणि शरू हसतात आणि तिला पण पमा बोलवते आणि तिलासुद्धा मिठीत घेते. पमा आणि अनु तिथनं जातात. तेवढ्यात शरूला कॉल येतो आणि तो कॉल जयचाच असतो. जय शरूला विचारतो, घरी काही झालंय का? तुला तुझ्या आईने मारलं का? तर शरू त्याला बोलते, आता आपण आसावरीताई आणि गौतमचं लग्न कसं लावून द्यायचं? इकडे माझी आई आणि तुझ्या आईबद्दल आपले जास्त काही संबंध चांगले नाहीत, आपण कसं काय करायचं? तर जयसुद्धा तिला तेच विचारत असतो की आपण पुढे कसं काय करायचं, आपल्या कुटुंबाचे जास्त काही चांगले संबंध नाही आहे. जय तिला बोलतो, तुझ्या आईचा हात लागला का? तर शरू बोलते, नाही तिचा हात नाही लागत, पण ती प्रेमळ आहे, तिला आमची काळजी वाटते, तिला असं वाटतं तू मला म्हणजे तू आमचा परत अपमान करशील. तर जय बोलतो, नाही गं, आणि जय तिला सॉरी बोलतो. शरू चक्क होते की शायनर मला सॉरी बोलतंय. तर शरूसुद्धा गडबड विचार करत असते, त्यामुळे ती इट्स ओके बोलून सोडून देते आणि ती भेटायचं ठरवतात आणि तो फोन ठेवून देतो. इकडे समायरा गौतम बांदेकरला भेटते. ती त्याला बोलते, तुझा प्लॅन फ्लॉप झाला. त्याला खूप सुनावत असते, त्याला एक नावसुद्धा देते. गौतम बांदेकर तिला बोलतो, माझा प्लॅन बरोबरच होता, पण ते जय आणि शरूमध्ये आल्यामुळे सगळा प्लॅन फ्लॉप झाला आणि गौतम त्यांना मिळाला. तर समायरा त्याला बोलते, तुझी काय अपेक्षा आहे ते मला सगळं कळतं, आणि ती त्याला कामासाठी पैसे देते. ती त्याला बोलते, अशा वर्षी तू काही करून कोणत्याही परिस्थितीतून लग्न कर, म्हणजे गौतम हा माझा होईल. ती त्याला पैसे देते आणि तो हे सगळं करायला तयार होतो. त्याला पैसाच लागतो. दुसऱ्या दिवशी इकडे परवांच्या घरी एक माणूस येतो. तो माणूस अन्नपूर्णाने पाठवलेला असतो. तो माणूस येतो, पमा बाहेर येते. त्यांना विचारते, कोण तुम्ही, कुठून आलात, ऑर्डर आहे का? तर ते बोलतात, नाही, अन्नपूर्णा मॅडमने पाठवलं होतं आणि तुम्हाला हे द्यायला सांगितलं होतं. तर पिशवीत साडी आणि एक पत्र असते. तो माणूस पमाकडे पिशवी देते. तेवढ्यात सुभाष तिथे येतो. पमा पिशवीत बघते तर पत्र आणि पैसे असतात. पमा ते पत्र वाचायला घेते. तेवढ्यात सुभाष तिथे येतो. पमा पत्र वाचते. त्यात लिहिलं असतं की अन्नपूर्णा बोलते, मला पैसे द्यायला जरा उशीर झाला, त्याची मी माफी मागते आणि आसावरीच्या लग्नासाठी मी थोडासा आहेर आणि थोडे पैसे पाठवलेत, त्याचा तू स्वीकार कर. माझ्या नातीचं लग्न म्हणूनच मी तुला हे मदत करते. तर पमा खुश होते. पमा सुभाषला बोलते, आपण या पैशात काय करूया? तर पमा बोलते की आपण हॉल बुक करूया. तो माणूस आला होता ना, की आपण हॉल तर बुक करून ठेवूया. सुभाष येऊन तिथे बसतो. सुभाष बोलतो, मी माझ्या परीने खूप मेहनत करतोय गं, पण मला पैसे जमवता येतच नाही आहे. माझ्याकडनं पैसे जमवणं होतच नाही आहे. पमा बोलते, अहो असू द्या ना. आणि तर सुभाष बोलतो, माझ्याकडनं काही मदत होत नाही आहे आणि तू इकडे काही काम करून पैसे जमा करते, मला तसं करता येत नाही आहे. तर पमा बोलते, मी स्वामींना बोलले की आम्ही खूप मेहनत करतोय, आमचे प्रयत्न चालू आहेत, पण आता आमच्या बाईच्या लग्नाची जबाबदारी ही तुमची. आणि सुभाष शांत होतो. ते दोघे हॉल बुक करायला निघून जातात. इकडे जय आणि शरू भेटतात. जय शरूला विचारतो, तुला वेळेचं काही भान आहे की नाही गं, नेहमी उशीरच करते. तर शरू त्याला बोलते, माझा बॉस इतका कुचका आहे ना, की त्याने मला ढीगभर काम दिलं होतं. ते काम करता करता मला जरा उशीरच झाला आणि मला आता लंच ब्रेकच्या अगोदर जायला लागेल. ती जयला विचारते, शायनर तुला जरा कळतं का, एवढं काम देतात का, एवढं ढीगभर काम देतात का? ते काम करून तर करून तुला इकडे भेटायला पण यायचं आणि तुझा हा ओरडा पण खायचा, हे सगळं कसं करू मी? तर जय तिला थांबवतो आणि बोलतो, आपण जरा मुद्द्याचं बोलूया. आणि तो शरूला बोलतो, ते सगळं सोड, पण गौतमला त्या दिवशी कोणी किडनॅप केलं असेल याचा विचार कर. मला तर असं वाटतंय हे सगळं गौतम बांदेकरच करू शकतो, कारण हे सगळं कोणाला माहिती नाही आणि हे फक्त गौतमलाच माहिती आहे. तो शरू बोलते, तो असं का करू शकतो, तो तर आपल्याला मदत करतोय ना.
तर जय बोलतो, सर्किट माणूस आहे तो, मला त्याच्यावर विश्वास नाही आहे, आपण त्याला बोलवून त्याला सगळं विचारूया. आणि मग जय त्याला त्यांच्यामध्ये बोलावून घेतो. इकडे पमा आणि सुभाष लग्नासाठी कार्यालय बुक करायला जातात. सुभाष त्यांना कार्यालयाला किती पैसे द्यावे लागतील, बुकिंग किती करायची असते हे सगळं विचारतो. तर कार्यालयाला सांगतो 6-7 लाख रुपये तरी लागतील, कारण यात जेवणाचा खर्च असतो, साऊंडचा खर्च असतो, प्लस कार्यालयाचं बुकिंग असतं 2-3 दिवस अगोदर. तर पमा बोलते आपण मेहंदी आपल्या घरी करूया आणि डायरेक्ट लग्नच हॉलवर करूया. तर सुभाष बोलतो मी आहे ना, मी करेन रकमेची काहीतरी मदत. तर पमा बोलते अहो नाही नको, एवढे पैसे ह्यातच गेले तर बाकीचं कसं काय करायचं. तर सुभाष बोलतो मी आहे, तू नको काळजी करू. तर पमा बोलते आपण काहीतरी कमी करूया. इकडे जयने बोलवल्यामुळे गौतम हा जय आणि शरूला भेटायला येतो. जय डायरेक्ट मुळाशीच बोलतो की गौतमला लग्नाच्या दिवशी कोणीतरी किडनॅप केलं होतं, यात डायरेक्ट तुझा हात आहे का, असं तो डायरेक्ट गौतमला विचारतो. पण असं विचारल्यावर कोण हो बोलेल, तो तर नाहीच बोलणार ना. तो उलट बोलला मी तुम्हाला मदत करते आणि मी हे सगळं का करेल. तर जय बोलतो तुझ्यावर मी कसं काय विश्वास ठेवू, तू डायरेक्ट अचानक असा बदलला कसा. तर गौतम बांदेकर बोलतो माझं आसावरीवर प्रेम आहे, आसावरी जर खुश असेल तर मी तिच्यासाठी काही करायला तयार आहे. तर मग शरू त्याच्यावर विश्वास ठेवते, पण जयचा काही त्याच्यावर विश्वास नसतो. शरू त्याला बोलते पण आता पुढे कसं करायचं. तर गौतम बांदेकरने एक प्लॅन आणलेला असतो. तो बोलतो आत्तापर्यंत जे विधी चालले लग्नापर्यंत ते सगळे विधी होऊ दे, मी बोल्यावर चढतो आणि बोलतो की मला हे लग्न करायचं नाही आहे, माझा या लग्नाला नकार आहे आणि उतरतो. मग तुम्ही काय करा की गौतमला आणा आणि आसावरी आणि गौतमचं लग्न लावून द्या. तर शरू बोलते असं कसं, हे तुझ्या आईबाबांना पटेल का. तर गौतम बांदेकर बोलतो नाहीच पटणार ना. तर मग शरू बोलते उलट आपण हे असं केल्यामुळे अजून खूप मोठा इश्यू होईल, तर मग कसं करायचं. तर आता जय आणि शरू यांचं लग्न कसं करायचं याचा प्लॅन करतात. गौतम तिथनं निघून जातो. जय शरूला बोलतो मला या माणसावर अजिबात विश्वास नाही आहे, हा काहीतरी गडबड करणार हे नक्कीच. आणि आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आसावरी आणि गौतमच्या लग्नाला तेजस्विनीचा होकार असतो, पण तिच्याही काहीतरी या लग्नासाठी अटी असतात. तर मग आपण पाहूया की इकडे जय आणि शरू खूप खुश असतात, कारण आत्ता त्यांचा संबंध संपणार असतो, परत त्यांना एकमेकांची तोंड बघण्याची गरज नसतात भासणार. ते बोलत असतात. शरू त्याला बोलते आपण फक्त लग्नापर्यंत एकत्र आणि नंतर मग तू तुझ्या मार्गी आणि मी माझ्या मार्गी जायला मोकळे. आणि ते लग्न देण्यापर्यंत खुश असतात. पण तेजस्विनीची मात्र एक वेगळीच अट असते. तिने एक अट जयसाठी मांडलेली असते आणि तिला माहितीच असतं की जय ही अट कधीच मान्य करणार नाही, म्हणजे लगेच गौतम आणि आसावरीचं लग्न होणार नाही. ती जयसमोर ही अट मानते की गौतम आणि आसावरीचं लग्न करून देण्यासाठी मी तयार आहे, पण जय गौतमच्या अगोदर तुला लग्न करावं लागेल. तेजस्विनीला माहिती असतं की जय ही या अटीला नकारच देणार, पण जय त्याच्या भावासाठी या अटीला बोलतो आई मी गौतमसाठी काही करू शकतो आणि तो ही अट तिची मान्य करतो. तो अटील मान्य करतो, त्यामुळे तेजस्विनीला धक्का बसतो. इकडे मग शरू आणि जय परत एकत्र येतात. जय आणि शरू परत प्लॅन करतात की आपण दोघं लग्न करूया आणि मग त्यांचं लग्न झालं की आपण या सगळ्यातून मुक्त होऊया. ते दोघं तयार होतात आणि शरू बोलते मग हे लग्न झालं म्हणजे गौतम आणि आसावरीचं लग्न झालं की तू तुझ्या मार्गी व्हायचं आणि मी माझ्या मार्गी व्हायचं, म्हणजे आपल्याला एकमेकांचं तोंड बघायला सुद्धा नको. आणि मग ते डील करतात. जय तिच्याशी डील करतो आणि मग गौतम आसावरीचं लग्न होण्याच्या आधी जय शरूचं लग्न होतं. पण तेजस्विनी तयार झाली. आता पमा या लग्नासाठी तयार होईल का आणि तिला कोण तयार करेल, अजून या मालिकेत काय ट्विस्ट येईल हे पाहायला विसरू नका. सनई चौघडे आणि देवसुद्धा आकाशातून म्हणजे स्वामीसुद्धा
आकाशातून असा साक्षात्कार करतात की त्यांना बोलतात, म्हणजे त्यांना असं ऐकू येतं की तुमच्या लग्नाचे सनई चौघडे नक्कीच वाजणार. आणि हे शरूला ऐकायला येतं तर ती दोघांनी हात मिळवलेले असतात ते बाहेर घेते आणि एकमेकांपासून वेगळे होतात. पण आता ह्यांचं लग्न तर नक्कीच होणार, पण ते कसं होणार हे पाहायला विसरू नका.